ही भाजी आरोग्यासाठी खूप फायदेशीर अशी आहे. तर ही भाजी आठवड्यातून एकदा तरी आपण केली गेली पाहिजे घरामध्ये. तर ही भाजी आपण पेशंटसाठी किंवा डिलेवरी झालेल्या बाईला आपण ही भाजी देतो. तर आता मी हीच भाजी बनवणार आहे. तर इथे मी एक टोप ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये तेल घालून घेतलं आहे. या भाजीमध्ये कांदा आपल्याला जास्त प्रमाणात वापरायचा आहे. तर इथे मी बारीक चिरून कांदा घेतला आहे आणि तो आपण तेलामध्ये परतणार आहोत. पण त्या अगोदर मी त्याच्यामध्ये हिरवी मिरची पण घालणार आहे. हिरवी मिरची घालायची आपल्याला जेवढे पाहिजेत तितके, आणि त्याच्यामध्ये आपण लसूण पण घालायची आहे आणि ही आपण चांगली तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. कांदा थोडा लालसर असा करायचा. आता या भाजीमध्ये जे पाणी राहिलं होतं ते मी भाजीमध्ये गाळून घेतलं आहे. आता हे पाणी आपण फेकून द्यायचं आणि काय करायचं, ही भाजी आपण सुकी अशी परतून घ्यायची आहे व्यवस्थित. याच्यामध्ये पाणी थोडं पण घालायचं नाही. भाजी करते वेळी आपण सुकी भाजी बनवणार आहोत. तर आता हे मी भाजी खालीवर करून अशी मिक्स करून घेतली आहे छानपैकी अशी. ही भाजी फक्त 10 ते 15 मिनटात तयार होते. जास्त वेळ पण लागत नाही. जर तुम्हाला ही भाजी सकाळी टिफिनसाठी वगैरे द्यायची असेल ना तर झटपट अशी होते. भाजी आता मी मिक्स करून घेतली आहे. आता आपण त्याच्यामध्ये ना चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मीठ घालायचं आणि ही भाजी मिक्स करून घ्यायचं, म्हणजे या भाजीला चांगलं मीठ, सर्व भाजीला चांगलं मीठ लागतं. आता आपली भाजी मिक्स करून झाली आहे. तर आता मी याच्यामध्ये ओलं खोबरं घालणार आहे. जर तुम्ही खोबऱ्याच्या ऐवजी जर तुम्हाला खोबरं आवडत नसेल तर तुम्ही याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घातलं तरी चालेल. आमच्याकडे जास्त आम्ही खोबरं सर्व भाज्यांमध्ये घालतो, त्यामुळे मी इथे खोबऱ्याचा वापर केलेला आहे. खोबऱ्याने पण खूप छान अशी ही भाजी लागते आणि दिसायला पण खूप छान अशी दिसते. आता खोबरं घालून मी इथे मिक्स करून घेतले. तर आपली अशी ही छान अशी आणि साधी सोपी अशी ही भाजी तयार झाली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगा, आणि आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण भेटणार आहोत नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.